श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत बघ. आजच्या या संदेशातून स्वामी तुला महत्त्वाचं काहीतरी सांगत आहेत. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. तू आज या संदेशापर्यंत आलास याचा अर्थ तुझा स्वामी समर्थांवर विश्वास आहे, तुझी स्वामी समर्थांवरती श्रद्धा आहे. त्यामुळेच तू या संदेशापर्यंत पोहोचला आहेस. त्यामुळे आता आलाच आहेस तर या संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की बघ. याला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. त्याआधी तू जर का या चॅनेलला नवीन असशील तर आत्ताच सबस्क्राईब करून घे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे 3दा लिही. लक्षात ठेव, तू हे करत आहेस की नाही हे स्वामी पाहत आहेत. त्यामुळे तू हे नक्की कर. स्वामी सांगतात, जो व्यक्ती आयुष्यामध्ये शिकत राहतो तोच मोठा होतो. कारण शिक्षणच हे जीवन आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन शिकलेच पाहिजे. जो व्यक्ती शिकणे सोडतो त्याच्या आयुष्यात कधीच प्रगती होत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, सतत काही ना काहीतरी नवीन शिकत जा. अशा गोष्टी ज्याच्या तुझ्या जीवनामध्ये उपयुक्त होतील, ज्याचा तुला फायदाच होईल, तुझ्या प्रगतीसाठी फायदाच होईल, अशा गोष्टी तू शिकत चल. शिकणे खूप महत्त्वाचे आहे. लक्षात ठेव, शिक्षणच जीवन आहे. त्यामुळे जो व्यक्ती सतत शिकत राहतो तोच आयुष्यामध्ये पुढे जातो, मोठा होतो. त्यामुळे नेहमी शिकत चला. लक्षात ठेवा, कधीच स्वतःचा आज हा कालच्या खराब गोष्टींमुळे खराब करू नकात. लक्षात ठेवा, तुमचा भूतकाळ कसाही असू द्यात, त्या भूतकाळाचा सावली तुमच्या वर्तमानामध्ये पडून देऊ नकात. भूतकाळामध्ये तुमच्यासोबत काही चांगले वाईट घडले असेल त्याचा तुम्ही वर्तमानामध्ये कधीही जास्त विचार करू नकात. लक्षात ठेवा, भूतकाळातून लवकर बाहेर पडायला शिका. भूतकाळाला जास्त वेळ धरून बसू नकात. जो व्यक्ती भूतकाळातच राहतो तो वर्तमानात काही वेगळं करत नाही. त्यामुळे तो त्याचे भविष्यसुद्धा अंधारातच ठेवत असतो. या उलट जो व्यक्ती भूतकाळातून काहीतरी शिकून भूतकाळ विसरून वर्तमानामध्ये वेगळं काहीतरी करतो, नवीन काहीतरी करतो, ज्या चुका त्याने भूतकाळात केल्या त्या वर्तमानामध्ये तो करत नाही, तोच व्यक्ती भविष्यामध्ये यशस्वी होतो. तोच व्यक्ती भविष्यात काहीतरी चांगले कमवतो. या उलट जो व्यक्ती भूतकाळाला धरून बसतो, वर्तमानामध्ये सुद्धा भूतकाळाच्याच गोष्टी आठवून दोष देत बसतो, तो व्यक्ती काही वेगळं असं कमवू शकत नाही. तो व्यक्ती आयुष्यात काहीही मिळवू शकत नाही. त्याचे जीवन हे सतत दुसऱ्यांना दोष देण्यामध्येच, दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यामध्येच जाते. असे व्यक्ती आयुष्यात वेगळं असं काहीही कमवू शकत नाहीत. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळीच मजा येते. आणि लक्षात ठेवा, संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला नसतो. जो त्याच्यासाठी काबिल आहे, ज्याला देवाला माहीत असते की तुमच्यामध्ये किती क्षमता आहे, त्यानुसारच देव तुम्हाला संघर्ष देत असतो. तुमच्या आयुष्यामध्ये तेवढेच कष्ट देव देत असतो. जेवढी तुमची क्षमता आहे, जेवढे कष्ट तुम्ही करू शकता, देव तेवढेच कष्ट तुमच्यासोबत देत असतो. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयांवर अवलंबून असते. तुम्हाला जर का वाटले की तुम्ही ही गोष्ट करू शकता, तुम्हाला जर का तुमचा स्वतःवर विश्वास असेल की तुम्हाला ही गोष्ट जमेलच, तर नक्कीच तुम्ही ती गोष्ट शक्य करून दाखवताल. या उलट तुम्ही जर का ती गोष्ट करण्याच्या अगोदरच मनात ठरवून बसला असाल की तुम्हाला ती जमणार नाही, तुम्हाला ती गोष्ट कळणार नाही, तर ती गोष्ट किती जरी सोपी असली तर तुम्हाला ती अवघडच वाटणार आणि त्यातूनच तुम्ही ती गोष्ट कधीच मिळवू शकणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयश होण्याच्या भीतीपेक्षा
अधिक प्रबळ असली पाहिजे. लक्षात ठेवा, भीती ही असावी पण एक ठराविक लिमिटपर्यंतच असावी. भीतीपेक्षा तुमची कष्ट करण्याची इच्छा, यशस्वी होण्याची इच्छा जास्त असली पाहिजे. जो व्यक्ती यशस्वी होण्यासाठी मनामध्ये दृढ निश्चय आणि कष्ट करण्याची क्षमता ठेवतो, तो व्यक्ती आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतो. या उलट जो व्यक्ती भीतीमध्येच राहतो तो कधीच आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पूर्णपणे इच्छा असली पाहिजे. कोणतीही गोष्ट तुम्ही करताना त्यात तुमचे 100% प्रयत्न द्यायचे. ती गोष्ट मधून कधीही सोडून देऊ नकात. लक्षात ठेवा, एखादी नवीन गोष्ट सुरुवात करताना सुरुवातीला त्याला मोठी वाटू लागते, खूप कष्ट वाटू लागतात. सुरुवात करताना तुम्हाला त्याचा त्रास वाटू लागतो, पण जसजसं तुम्ही ती गोष्ट करू लागतात त्यामध्ये तुम्हाला त्यातून सोपा मार्ग सापडत जातो. तुम्ही जसजसे एक एक पायरी पुढे चढता तसं तसं तुम्हाला ती सोपी वाटू लागते आणि तुम्ही यशाचा मार्ग त्यातूनच काढता. लक्षात ठेवा, जीवनामध्ये अशक्य असे काहीच नाही आहे. तुम्ही जर का मनामध्ये ठाम विश्वास ठेवला आणि तुमच्या स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता. जगामध्ये अशक्य असे काही नाही आहे. फक्त आपल्या स्वतःवरती ठाम विश्वास असला पाहिजे. मला ही गोष्ट जमेल आणि मी ही गोष्ट करू शकतो, हा ठाम विश्वास तुम्हाला तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. ना की तुम्ही हे करू शकणार नाही, नकारात्मक विचार कधीही मनामध्ये आणायचा नाही. नेहमी सकारात्मक राहायला शिका. प्रत्येक गोष्ट ही होतच असते. आपल्याला फक्त आपल्या मनामध्ये दृढ निश्चय करायचा असतो. प्रत्येक गोष्ट आपण मिळवू शकतो. आपल्याला आयुष्यामध्ये अशक्य असे काहीच नाही आहे. आपण प्रत्येक गोष्ट ही मिळवू शकतो. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मनामध्ये दृढ निश्चय असला पाहिजे आणि तुमचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास असतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये खूप काही कमवत असतो. लक्षात ठेवा, यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःवर विश्वास असणे आहे. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो तोच व्यक्ती काहीतरी वेगळं करू शकतो. या उलट ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास नाही आहे, स्वतःवरती त्याला कॉन्फिडन्स नाही आहे, तो व्यक्ती आयुष्यामध्ये वेगळं असं काहीच नाही. लक्षात ठेवा, जग सर्वांसाठी सारखेच असले तरी प्रत्येकाच्या वाट्याला आयुष्याचे वेगवेगळे नकाशे असतात. प्रत्येकाचे दुःख वेगवेगळे असतात. असा व्यक्ती कोणीही नाही आहे की ज्याला कोणतेही दुःख नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी स्वतःचे असे दुःख असतेच. कोणीही असे नाही आहे या जगामध्ये की त्याला कोणतेही दुःख नाही आहे. फक्त आपण त्या दुःखांना कसे पाहतो, त्या परिस्थितीतून कसे निघतो यावर सर्व काही आहे. जो व्यक्ती संयमी असतो तो त्यातून सहज संयम ठेवून बाहेर निघतो, तर ज्यामध्ये संयम नसतो, जो घाबरट असतो तो त्यात जास्त अडकत जातो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती कशी असली तरी आपण संयम राखला पाहिजे. संयम खूप महत्त्वाचा आहे. जेवढा तुम्ही संयम ठेवचाल तेव्हा तुम्ही यशस्वी होण्याचे जवळ पोहोचाल, तेवढं तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. या उलट ज्या व्यक्तींमध्ये संयम नसतो ते आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत. त्यामुळे संयम ठेवा. संयमानेच सर्व गोष्टी होतात. श्री स्वामी समर्थ.